दत्त जयंती म्हणजे तिन्ही शक्तींचा संगम, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्र स्वरूप असं म्हटलं जातं. या दिवशी गुरूंचं संरक्षण आणि मार्गदर्शन आणि कर्म शुद्धी तिप्पट वेगाने होत असते. ज्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे आहेत, असुरक्षितताची भावना आहे किंवा मनशांतीचा अभाव आहे, अशांनी या दिवशी जर दत्ताची उपासना केली, त्यांची सेवा केली, तर त्यांच्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉइंट येऊ शकतो. दत्तगुरूच्या चरणी फक्त एकच प्रार्थना नेहमी करायची असते, ती म्हणजे मन शांत ठेवा, संकटाचं रूपांतर संधीमध्ये होऊ दे आणि आयुष्याला एक दिशादर्शन नक्की द्या. आणि असं म्हणायचं असतं आपल्याला दत्तांसमोर. आणि एक नारळ घ्यायचा, त्याच्याबरोबर 9 चणे घ्यायचे आहेत आणि हा दत्तांना एक प्रसाद म्हणून, नैवेद्य म्हणून द्यायचा आहे. आणि त्यांना एवढंच मात्र सांगायचं की दत्त महाराज, दत्त गुरु, मला योग्य मार्ग दाखवा, माझं रक्षण करा आणि जे काही माझ्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्यापासून दूर करा. असं म्हटल्याने दत्तगुरू तुमचं मन स्थिर करतात आणि तुम्हाला तुमची कार्यसिद्धी होण्यासाठी मदतही करतात. हे करून बघा, अतिशय उत्तम असा हा उपाय आहे.